बायकोची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. तर तिथे डॉक्टरांनी सांगितले की सलाईन लावावी लागेल. सलाईन लावले आणि सलाईन संपल्याच्या नंतर मी गेलो केळणा नदीला आलेला पूर बघायला. तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही भोकरदन मध्ये असलेल्या केळणा नदीला आलेला हा पूर. आम्ही दोघेही गेलो होतो तिथे पूर बघायला. तर माझा सोबती विशाल पूर बघायचं सोडून दिलं आणि तो बसला पबजी खेळत. तर त्याला बघू शकता तुम्ही. आणि आपण काय मस्त आनंद घेतला. पाण्याचा तो खळखळ आवाज आणि तो वाहणारा पुराचा थंडगार फवारा, त्यामध्ये थंडीगार हवा. वाव मित्रांनो, इतकं भारी वाटलं म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगू पण शकत नाही, एवढं भारी वाटत होतं. थंडगार म्हणजे एवढं आनंद होत होता तिथं की तुम्हाला सांगता येणार नाही. तसेच मित्रांनो आम्ही तिथं गेलो होतो पूर बघायला. तर त्यामध्ये आम्हाला दिसला बुर्ज खलिफा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तर बुर्ज खलिफा तिथं एक नव्हे तर 5-6 बुर्ज खलिफे होते. तर बघू शकता तुम्ही हे भोकरदनचे बुर्ज खलिफे. कसं वाटतं, मस्त दिसते टावर आहे की नाही. तर हा पूर बघू शकता. हे पर्यटक ते पूर बघत होते, आमच्या सारखेच पर्यटक होते आणि तिकडं ते आनंद घेत होते 2-3 जण बसून. तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या पुरापासून तयार झालेले धबधबा दाखवतो. तर मित्रांनो या पुरापासून खूप मोठा धबधबा तयार होतो खाली, तो मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा धबधबा म्हणजे एक नंबर. इथं खूप छान असा धबधबा तयार होतो मित्रांनो. इकडं हा जो दाखवतोय मी तुम्हाला हा तरी छोटा आहे, पण हे जे मी झूम करून दाखवतोय इथं म्हणजे खूप असा मोठा धबधबा तयार होतो मित्रांनो. तिथं त्या धबधब्याचा मित्रांनो आनंद घेतला ना. आणि त्यानंतर इकडे आलो आम्ही. तर हे आमचे मित्र होते फॉर्म मध्ये मित्रांनो, मी सबस्क्रायबर म्हणून टाकतो त्यांना. तर ते आले होते, त्यांना भेटून घेतलं. आणि मित्रांनो आम्हाला जायचं होतं रील्स बनवायला. तर विशाल गेला होता आयफोन वाल्याला आणायला. आणि त्यानंतर मी बोललो कधीपर्यंत बसायचं गाडीवर, म्हणून मी उतरून घेतलं. तर माझ्या मागचा जसा होता तसाच बसलेला होता गाडीवर. त्याला बोललो ए भाई आहे का ध्यानावर, म्हणून तो वर बघायला लागला. त्यानंतर मित्रांनो आम्ही आलो रील्स बनवायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं रील्स बनवणं चालू होते. ते 3-4 जण तिकडे शूट करत होते रील्स. बबलू त्या ठिकाणी बसला होता आणि मात्र मित्रांनो मी बसलो तो इकडं निवांत आपल्या ब्लॉग साठी क्लिप घेत. रील्स बनवणं झालं त्यानंतर मित्रांनो मी घेतलं दूध आणि त्यानंतर गेलो घरी. तर मित्रांनो आपण थांबूया इथेच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.